मंत्री, राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज, पर्यटन मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी आमदार माननीय अमरनाथजी राजूरकरजी, आमच्या श्रीजयाताई, आमचे कलेक्टर साहेब, सीओ मिनल करणवाल मॅडम आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आता आम्ही पालकमंत्री आणि अशोकराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता एक लाडकी बहीण योजनेचा अतिशय आनंदाचा सोहळा आताच पार पाडून माननीय पालकमंत्री साहेब आणि अशोक चव्हाण साहेब आम्ही या ठिकाणी आज इथे आलेलो आहोत. म्हणजे आज भोकर तालुक्याच्या दृष्टीने आज दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. आमच्या सगळ्या बहिणींच्या खात्यावरती आमच्या महाराष्ट्र शासनातून एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेतून प्रत्येकाला खात्यावर 1,500 रुपये आपण दिले. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. 3,000 रुपये आपण त्या खात्यावर दिले, त्याचे आपण आभार मानले पाहिजे. आणि माझ्या माता माऊली, माझ्या भगिनी, या सगळ्या आज महाराष्ट्र शासनाचे आमचे सर्व मंत्री, आमचे अधिकारी, आमचे सर्व नेते, या सर्व मंडळींची, या महाराष्ट्रातली जनता, भोकरची जनता आज या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांना एक चांगली घटना आणि एक चांगली योजना माननीय पालकमंत्री महोदय आणि अशोक चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आज भोकर तालुक्यामध्ये जी आपली पाण्याची जी गरज होती, या शहराला जी पाण्याची गरज होती, या शेतीला जी पाण्याची गरज होती, त्याच्या माध्यमातून या पिंपळडो या गावातून आपण जो तलाव जो या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत, त्याचं जर क्रेडिट कोणाला जात असेल तर गिरीश महाजन आणि अशोक चव्हाण साहेबाला जाते. त्यांच्या दोघांनी, त्या दोघांचं आपल्या सगळ्यांनी मिळून आभार व्यक्त केलं पाहिजे आणि अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे. खरं तर जेव्हा खूप खूप नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आज इथे सगळेच गावातले आमचे जमलेले, माझा परिवार म्हणणारा आपले भोकर मतदारसंघाचे सर्व माझे गावातले, माझ्या परिवारातले लोक आज आपल्या समोर गिरीश महाजन साहेब, गोपचडे साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, मंचावर सगळेच इकडे उपस्थित, त्यांची परवानगी घेऊन आज मी थोडंफार 2 शब्द बोलते. आपल्याला खरं तर तयारी नव्हती माझी काय बोलायची, पण आपल्या कार्यकर्त्याचं प्रेम पाहून, आपल्या गावाकडच्या लोकांचं प्रेम पाहून आज धाडस केला आणि थोडंसं बोलायचा प्रयत्न करेल. याच्या अगोदरच्या कार्यक्रमात आम्ही एक लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला आणि त्यात आम्हाला कळालं असं, सीओ मॅडम होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या जिल्ह्यात 4 लाख लोकांना, महिलांनी हे फॉर्म भरलेले आहेत आणि आज रक्षाबंधनच्या अगोदर ह्या महिलांना थोडंफार त्यांचे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात आपल्या सरकारांनीच, म्हणजेच महायुतीच्या सरकारांनी आज त्यांना रक्षाबंधनच्या अगोदर ओवळणीचा आपलं म्हणून भावानी आपल्या महायुतीच्या सरकारांनी आपल्यापर्यंत हे पोहोचवलेले आहे. शासनाचे कार्यक्रम होते 2-3 दिवस अगोदर भोसी सर्कलला, पिंपळडो सर्कलला आणि आपलं भोकरमध्ये झालेले आहेत. बरेच काही अशा योजना आहेत सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. 11 अशी विविध योजना होते. लाडकी बहीण म्हणाव, लाडका भाऊ म्हणाव, बळीराजाची योजना म्हणाव, तीर्थक्षेत्र आपले ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणाव, असे बरेच काही योजनांचं तिकडे प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आणि तिकडे नोंदणी सुद्धा झालेली. त्यात सुद्धा तुम्ही सर्वांनी सहकार्य करून भरभरून प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानते. आणि योजना आपल्या सरकारने एवढ्या आपल्या सोबत आलेले आहेत. आज मी माझ्या आजोबाला जेव्हा पाहते आणि सर्व जेव्हा म्हणतात की जसं शंकराच्या जटेतून गंगा वाहते, तसं आपल्या शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्या मतदारसंघासाठी विकासाची गंगा इथपर्यंत आणलेली आहे आणि आपल्या मतदारसंघात पाणीचा प्रश्न हा मिटवलेला आहे. आज आपण इथे ज्या भूमिपूजनसाठी आलेलो आहोत, तिथे सुद्धा आपल्या गावाकडची पाणीची तहान सुद्धा मिटणार आहे. त्याच्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानते की आपल्या गावाकडच्या लोकांची ही अडचण तुम्ही दूर करण्याबद्दल खरंच आभार मानते. आपल्या सर्व गावकऱ्यांना माझी विनंती राहील, मी नवीन आहे या सगळ्यात, आपल्या सर्वांचा साथ पाहिजे, आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. माझ्या आजी आजोबांचं, माझ्या आई वडिलांचं, आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं साथ आमच्यासोबत आहे.
आता आपल्याकडे आपला आशीर्वाद, आपल्या गावाच्या लोकांचा आशीर्वाद इथे मागायला आलेले आहे. इकडे सगळे गावातले माझ्या मंडळींना माझा खूप खूप नमस्कार आणि खूप खूप बोलण्याबद्दल धन्यवाद. झालं का? आज भोकर विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकास कार्यक्रमाचं काही ठिकाणी भूमिपूजन, काही ठिकाणी लोकार्पण अशा या 926 कोटी 71 लाख कोटीच्या विकास कामांचा धडाका आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हाताने आज या ठिकाणी होत आहे. याबद्दल जोरदार टाळ्यांनी महायुती सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आभार मानले पाहिजे. या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे सहकारी मित्र गिरीश महाजनजी, खासदार अजित गोपछेडेजी, माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमरनाथ राजूरकर, श्रीजाताई चव्हाण, आपले भाजपाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, मंगराणी आंबुलकेकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, किशोर स्वामी, संजय लहानकर, प्रवीण गायकवाड, बालाजी खटिंग, लक्ष्मण इंगोले, गणेश कापसे, शामराव टेकाळे, उद्धवराव पवार, अविनाश कुमार एसपी, बोरगावकर ऍडिशनल कलेक्टर, मिनल करनवाल सीओ, मेघशेट्टीजी एसडीओ, सुदाम खानसोळे, राजेश्वरा देशमुख, किशोर लघुतकर, गणपत पिट्टेवाड, या ठिकाणी मंचावरून जिल्ह्यातून आलेले सर्व पाहुणे, वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत नाही, भरपूर नावं आहेत, नावं सगळ्यांची घेतली, तासभर त्याच्यामध्ये जाईल. परंतु आज या ठिकाणी भरपूर लोक आलेली आहेत. कांडलजी आहेत, पुरुषोत्तम माधव कदम आहेत, बाळू माने आहेत, व्यंकटराव कल्याणकर आहेत, किशोरराव इंगोले आहेत, मदने आहेत, निळखंड, बालाजी गव्हाणे आहेत, राजू शेट्टी आहेत, गजानन कदम आहेत, बळवंत इंगोले, संजय सोनटक्के, योगेश हाके, दिवाकर शेट्टी, ती कोकुलवाड, सुनील अटकोरे, सुनील कदम, बालाजी सामनवाड, उज्ज्वल केसराळे, केशवराव कोंडाळकर, सुधाकर कदम, त्याचबरोबर राजू अंगरवाड, व्यंकटराव जाधव, सारंग मुंदडा, बाबूराव सोमटाळकर, राज पाटील दिवशीकर, अवधूत गिरी. कुणी राहिलं तर पंचायत होईल, निवडणुका पुढे आहे, काळजी घ्यावी लागते. गोरगरीब माणसाला भेटलो, त्याची तहान काय आहे. गावातल्या डोक्यावर घागरी घेऊन जाणाऱ्या माझ्या महिला भगिनी मी बघितल्या आहेत. गावोगावी फिरणाऱ्या माझ्या महिला भगिनी मी पाहिल्या आहेत. आणि घागरीभर तरी पाणी मला प्यायला मिळालं पाहिजे. शेती दूर राहिली, परंतु पाणी आम्हाला पाहिजे. साहेब, आम्हाला पाणी द्या. आणि म्हणून मी मनापासून हा निर्णय घेतला. या भागाची तहान जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत अशोक चव्हाण स्वस्थ बसणार नाही. या प्रामाणिक भूमिकेतून मित्र प्रामाणिकपणे काम करतात. कोणाला आवडत असेल, कोणाला आवडत नसेल, कोणाची पंचायत झाली असेल, कोणाला राजकारणाचे विषय संपले असतील, ज्यांना बोलायला शिल्लक राहिलं नसेल, अनेक गोष्टी आहेत. मित्र, माझं नशीबच आहे की जनता माझ्या बरोबर आहे. माझं नशीबच आहे. आज आपण या ठिकाणी 3 महत्वाच्या गोष्टीचं भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत. पहिल्यांदा पिंपळढौक साठवण तलावाचा सांडवा मुख्य विमोचक, पुढचं कालवा याचे काम आणि रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्याचे भूमिपूजन, हे दोन्ही मिळून 116 कोटी रुपयाचं काम मिळतो आपण या ठिकाणी आज सुरू करत आहोत. काय होते आमच्या भागामध्ये गेलं बरं झाले, काय हरकत नाही, आले ना आमच्या भागात. रावणगावचे खरे माणसं ही साठी आलेली आहेत लोकांमध्ये असतात.
आहेत. त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही चिंता करू नका, आम्ही सगळं तुमच्या बरोबर आहोत, कारण विकासाचा दृष्टिकोन तुमच्याकडे आहे. यांना दुसऱ्यांना काय पाहिजे होतं, आचारसंहिता लागावी, काम होऊ नये, आणि म्हणून काहीतरी विषय काढत बसायचे. हा प्रकल्प कसा होऊ नये. भोकर तालुक्यामध्ये असे झालीचे शुक्राचार्य आहेत, जे तुमची कामं थांबवतं. कसं रगडवता येईल, कसं थांबवता येईल, आयत्या पिठावर रांगोळ्या आम्हाला कसं उठून इलेक्शनमध्ये बोलतायत. बघा, चव्हाण साहेबांनी ते केलं नाही, चव्हाण साहेबांनी हे केलं नाही. अरे जो पण अशोक चव्हाण आहे, कुठला माईका लाल विकासाचं काम आणू शकणार नाही. आम्ही तुमची हिंमत असेल ना, या ना, साथ द्या ना, विकासाच्या कामाला साथ द्या. पद भोगली, कष्टही करा आता, दाखवा लोकांना की विकासाला आमचा विरोध नाही आहे. मित्रांनो, आज या पिंपळगाव प्रकल्पामध्ये आणि रेडा सुद्धा दगोपाट बंधारे प्रकल्पाचं उंची वाढवणं, दोन्ही विषय जे आहे, आपल्याला कल्पना आहे की गोदावरी खोऱ्यातील सुद्धा उपखोऱ्यामध्ये आज या दोन्ही गोष्टी नाल्यावर 5.847 दशलक्ष घनमीटर क्षमतेचे आपण धरण या ठिकाणी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे भोकर तालुक्यातील पिंपळढव, दौर, जामदरी, सिद्धार्थनगर वाडी, मातूळ, लगडूर आणि रावणगाव या गावामध्ये एकूण 660 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ तुम्हाला होणार आहे. म्हणजे ऐकलं होतं, भोकर जी आपली मूळ क्षमता आहे ती 950 हेक्टर आहे. पण भोकर शहर व तालुक्यातील सोमठाणा, बटाळा, रेणापूर, बोरगाव, किनाळा, तेरबन याकरता सुद्धा पाणी प्यायला आपण देतो. आपल्या या तलावातून, रेणासुद्धा प्रकल्पातून भोकर शहराला पाणी देतो. आणि त्याचबरोबर भोकर शहराच्या बरोबर सोमठाणा, बटाळा, रेणापूर, बोरगाव, किनाळा, तेरबन या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा त्यातून मार्गी लावलेला आहे. पण मित्रांनो, हे केल्यामुळे काय होतंय, 250 हेक्टरची सिंचन क्षमता कमी होते. कारण पाणी तिकडे चाललंय, पाणी प्यायला चाललंय, पाणी भोकर शहराला चाललंय, कादा खेड्याला चाललंय. पण काय करायचंय, नागरिकांचं म्हणणं की साहेब याची उंची वाढवा. उंची वाढवणे मग काय होणार आहे, जास्त पाणी येणार आहे, जास्त पाणी साठणार आहे. आणि मग हे जर 1.10 मीटरनी जर उंची वाढवली, तर हे वाढवल्यावर जे पाणी 250 हेक्टर कमी झालंय, तेवढं 250 हेक्टर पाणी भरून जाईल, आपल्याला परत मिळेल. आणि तुम्हाला पैसे, तुम्हाला पाण्याची कमतरता राहणार नाही. उलट जास्त सिंचन होईल आणि भोकर शहराला पाणी मिळेल, तुम्हालाही पाणी मिळेल. मित्रांनो, मला सांगा, या कामाला फक्त 42 कोटी खर्च आहे. मित्रांनो, हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की उगं कोणाच्या नादी लागून आपल्याला जे काही चाललेलं आहे मित्रांनो, ते चांगलं चाललेलं आहे. भोकर तालुक्याच्या आगामी काळामध्ये मला सांगायचं मुद्दाम की जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक बहुतांश गावामध्ये पाणी पुरवठा योजना आल्या, तक्रारी आल्या की साहेब हे काम अर्धवट चाललंय, गुजरात काम करत नाही, रस्ते खोदून ठेवले, काम बंद पडलंय. मी त्याचा पाठपुरावा करतोय. राज्यसभेमध्ये परवा प्रश्न उचलला, चौकशी लावायला सांगितलं, सीओना सांगितलं, सीओ इथे त्यांना सांगितलं, म्हटलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये हे काम जर झालं नाही तर संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, हे जाहीरपणे सांगितलं. आपण या ठिकाणी टप्पा 2 हॅममध्ये हायब्रिड अॅन्युटीच्या अंतर्गत 110 कोटी रुपयाचं पिंपळढव, पल्लारतांडा, हारजणी, मोगाळी, दामणगाव, भोकर तालुका हद्दीपर्यंत ते उमरीपर्यंत 20 किलोमीटर रस्ते सुधारण्याचा कार्यक्रम 110 कोटीचा मी मंजूर करून आणलेला आहे. ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. गवळे गुरुजी उगाच नाही आले इथे, उमरी असल्यामुळे आले ते. 110 कोटी रुपयाचा रस्ता हे तुमच्यासाठी या ठिकाणी मंजूर करून आणला आहे. एवढंच नाही, धावडी, तेरबन, सोमठाणा, किनी, पाळज, दिवशी, लगडूर, रावणगाव यापर्यंत 42 किलोमीटर रस्त्यासाठी 550 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आता मला वाईट या गोष्टी, मी काय पोस्ट लोस पाहत नाही.
मी काय रोज मोबाईल फोन पाहत नाही, मला सर्व येण्याचा उपयोग आहे त्याचा. काही लोकांनी सांगितलं गुत्तेदाराची सोय करण्याकरता, मग तुम्ही करा, तुम्हाला गुत्तेदारी बात तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही. अरे पण 550 कोटी कोणतरी करतच ना, जो टेंडर भरेल तो करेल. गुत्तेदाराची सोय करतात, याची सोय करतात, दुरुस्ती करता 550 कोटी लागतात का? अरे बाबा तू इंजिनियर होऊन जा, तू घे ना, मग काय करायचं, 550 पाहिजे काय 500 पाहिजे, काय करायचं कर तू. तू काय तिकडे काय करणार नाही, इकडे काय करतो तर मला माहिती आहे. तुला तुझं म्हणणं एवढंच, मला पाणी फुलवा एवढंच कार्य, बाकी काहीच नाही. कुठं का रोज रोज कुठे करून बसा, रोज रोज त्याला वेळ नाही, इकडे कामाचा इथे फुरसत नाही कोणता. त्यामुळे मित्र, मला इथे समोर बसलेल्या माझ्या भगिनींचं अभिनंदन करायचंय. आज महायुती सरकारने आपल्याला किती पैसे दिले? 3,000 रुपये आमच्या बऱ्याचशा महिलांना दिले की नाही, अकाउंटला आले की नाही, आले की नाही, हातवर कर आले की नाही, आले की नाही, वर जोरात कर, असं काही मग काय बघू नका, चिंता करून कोणी बघत नाही. आज बऱ्याचशा महिलांना व्हिडिओ घ्या, मग व्हिडिओ घ्या, मी असते एकाचा व्हिडिओ काढा फक्त. आज करावं सगळ्यांनी. आता हे काय करतील, त्याचा हात वर नाही त्याचा फोटो काढतील. बघा बघा बघा, लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. तुम्हाला सांगितलं होतं तुला, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज पिंपळगाव आणि सुधा प्रकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नेते मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब, आपल्या भागातील खासदार, राज्यसभेचे खासदार डॉक्टर गोपचिडे, माजी आमदार मान्य राजूरकर साहेब, आमच्या विजयाताई, जिल्हा परिषद सीओ मीनाताई, ऍडिशनल कलेक्टर गोरगावकर आणि चव्हाण साहेबांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली, साहेबांनी जो 50-60 नावं घेतली, हे सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवर. वेळ जास्त झालेला आहे, पुढच्या 7-8 कार्यक्रम आपल्याला आहेत, त्यामुळे ते सर्व मान्यवर जे राहिलेत, तुम्ही जे तुमच्याकडे जे सुटलेत ते सुद्धा सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व भगिनी, बंधू आणि पत्रकार मित्र, आज मला खरं आनंद होतोय. साहेबांच्या मतदारसंघामध्ये आणि विशेष करून स्वर्गीय शंकररावजी चव्हाण जे या राज्यासाठी एक आगळं नेतृत्व होतं, त्यांच्या मतदारसंघामध्ये मला येता आलं आणि पालकमंत्री म्हणून येता आलं. या ठिकाणी अशोकराव जेव्हा कामं सांगत होते, आकडे सांगत होते, तेव्हा मी विचार करत होतो. मी म्हटलं मी तर मंत्री आहे, मी पण 30 वर्षाचे आमदार आहे, माझे 6 टर्म झाले, मी बीजेपीमध्ये सगळ्यात सिनियर आहे, आपण आता आपण सिनियर झालेला आहात. पण जुन्या बीजेपीमध्ये सर्वात सिनियर आमदार जळगाव जिल्ह्यातून 6 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. पण गेल्या वेळी मी मंत्री होतो जलसंपदा खात्याचा, मेडिकल एज्युकेशन खात्याचा, यावेळेला ग्रामविकास खातं, मेडिकल एज्युकेशन होतं माझ्याकडे. त्या अजितदादा नवीन पार्टनर आल्यामुळे त्यांच्याकडे गेलं. क्रीडा खातं माझ्याकडे होतं, पर्यटन खातं माझ्याकडे आहे. पण आपण जी आकडेवारी या ठिकाणी वाचली, एवढे मोठे मोठे आकडे सांगितले, ते बघून मी विचार करायला लागलो की आपण एवढे वर्ष मंत्री राहिलो, सत्तेतही राहिलो, पण चव्हाण साहेबांचे आपण खूप मागे आहोत. आणि एवढा निधी, एवढा पैसा माझ्या मतदारसंघामध्ये आला नाही. आणि म्हणून मी फोन करून आमच्या पीएसला विचारतो, खरं बाबा आपल्याकडे आपण काय काय केलं या स्कीममध्ये होत असेल तरी सुद्धा पाण्याचं महत्व आहे. आता साधारण दुष्काळी भाग आहे, शेतीला पाणी नाहीये, पिण्याच्या पाण्याची अपूर्णता आहे, खोऱ्यामध्ये पाण्याची उपलब्धता नाहीये. आणि म्हणून या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये अर्ज झाला आणि याचं महत्व आपल्याला माहीत आहे. म्हणून आपल्याला कल्पना असेल
आपल्याला माहित असेल साहेब, मी 5 वर्ष जलसंपदा खात्याचा मंत्री होतो 14 ते 19 मध्ये. आणि त्यावेळेला जलन्याय ते आपण खोऱ्याचं परीक्षण केलं. आपण या गोदावरी खोऱ्याचं विशेष करून जल आराखडा आपण त्यावेळेला तयार केला होता. हे खोरे तयार कधी नव्हतं, कोणी कधी नव्हतं, पण ते मागे लागून आपण त्या खोऱ्याचं सगळं आराखडा तयार केला. आणि कोणत्या खोऱ्यामध्ये किती पाणी आहे, किती तुटीचे खोरे आहेत, किती विपुलतेचे खोरे आहेत, हे सगळं आपण त्यावेळेला खूप मेहनतून शोधलं. आणि त्यावेळेला आपल्याला कळालं की या ठिकाणी आपले जे खोरे आहेत, ते दोन्ही खोरे याच्यामध्ये सुद्धा आणि सुवर्णा त्या 2 खोऱ्यामध्ये कुठेतरी पाण्याची उपलब्धता होऊ शकेल, त्यावेळेला आपल्याला कळालं होतं. आणि चव्हाण साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आज ही योजना पूर्णत्वाकडे जाते. आणि म्हणून आज पिंपळगाव आणि सुधा प्रकल्प याची उंची वाढते. यामुळेच की त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेला पाणी शोधता आलं, ते पाणी आपल्याला मिळालं आणि आपण त्याचा पाठपुरावा केला, त्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, खूप शुभेच्छा देतो. अनेक कामं मी 5 वर्ष कार्यक्रम तो निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि त्याचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सकाळपासून करतो, अगदी दुपारी आम्ही करणार आहोत. 1,000 कोटी रुपयाचा निधी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी आपल्या मतदारसंघासाठी या ठिकाणी आणलेला आहे. हा मोठा निधी छोटा नाहीये, हा निधी खूप मोठा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मंत्री असून मला सुद्धा ते जमत नाही, एवढं काम चव्हाण साहेबांनी या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलं. पाठपुरावा आहे, त्यांचं वजन शासन दरबारी, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या कामाचा आवाका आहे आणि म्हणून हे शक्य झालेलं आहे. आणि त्यात ते असं आहे की आपलं सरकार असल्यामुळे ते अधिक शक्य झालेलं आहे, अधिक शक्य झालेलं आहे. आज वेगवेगळ्या योजना, कुठे रेस्ट हाऊसचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं, कुठे कारल्याचं उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी केलं. अजून पण तुला मला 4-5 ठिकाणी निधी कापायच्या आहेत. महिलांसाठी 1500 रुपयाची योजना मी गेल्या ठिकाणी सर्व महिलाच होत्या, 4-5 हजार महिला उपस्थित होत्या आणि त्या ठिकाणी मी भाषणामध्ये बोललो. महिलांच्या संदर्भामध्ये विचार करणारं पहिलं सरकार. आपण आठवा 10 वर्षापूर्वी मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून त्यांनी एकच जाग घेतला की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना घराच्या बाहेर त्या ठिकाणी निघता आलं पाहिजे, चूल आणि मूल यातून बाहेर पडून ही महिला तिचं सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे, की स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, की कमवती झाली पाहिजे. अन्यथा महिलेचं काम आपण काय समजतो, शेतात जायचं, आमच्या मजूर कामं करायचे दिवसभर, संध्याकाळी इकडून काड्या कुठल्या जमा करायच्या, स्वयंपाक करायचा, त्याच चुलीमध्ये घालायच्या, ओल्या कोरड्या सगळ्या धूर पोटात घ्यायचा, तोंडात घ्यायचा, छातीत घ्यायचा, व्याधी तिला व्हायच्या, टीबी व्हायचा, फुफ्फुसाचे आजार व्हायचे, डोळ्यांचा त्रास व्हायचा. याशिवाय काय होतं, दिवसभर मेहनत करून संध्याकाळी चूल फुकायची, सकाळी परत 5-6 वाजेपासून तेच करायचं. म्हणून मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला की आमची आता भगिनी, आमची आई आता चूल फुकणार नाही, हा धूर सगळ्या डोळ्यात, पोटामध्ये, छातीमध्ये घेणार नाही. आणि जवळपास 20 कोटी घरांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी हा गॅस देऊन पोहोचवला, मोफत गॅस दिला. असा विचार करणारा पंतप्रधान देशामध्ये पहिल्यांदा झाला. कोणी गरिबी हटावचे नारे लागले, पण हा विचार कोणी आजपर्यंत या ठिकाणी केला नाही, तो पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी केला. मार्क चांगले पडतायत, तिला मेडिकलला ऍडमिशन मिळू शकते, तिला लॉला ऍडमिशन मिळू शकते, तिला चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते. पण शहरामध्ये जायला तिच्याकडे पैसे नाहीये, फीला पैसे नाहीये, हॉस्टेलला पैसे नाहीये, राहायला पैसे नाहीये, जेव्हा खायला पैसे नाहीये. सरकारने निर्णय घेतला, शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी आम्ही निर्णय घेतला की त्या मुलीचा सर्व खर्च यापुढे शासन करेल. कोणतीही मुलगी हुशार आहे, तिची बौद्धिक क्षमता आहे, पण पैसे नाही, म्हणून गरिबाची मुलगी शिक्षणा वाचून त्या ठिकाणी कुठे मागे राहणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतला, एवढा चांगला निर्णय आहे. या ठिकाणी सरकारने निर्णय घेतला, आमचा तरुण आहे, आमचा युवक आहे, अप्रेंटिसशिपसाठी बाहेर जातोय, IT आहे, पॉलिटेक्निक आहे, शिकलेला आहे, जाब आहे. 8,000-10,000 रुपये जर आता सरकार देत आहे, त्याचा पगार सुरू झालेला आहे. युवकांसाठी आम्ही ती योजना काढली. मागच्या काळामध्ये अल्पभूधारक शेतकरी 1,000 रुपये महिना, 12,000 रुपये वर्षाला त्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. गेल्या आपण या योजना सुरू आहेत. अनेक योजना आहेत. पाढा वाचत बसला तर तासभर लागेल इतक्या योजना सरकारने आपल्या या ठिकाणी सुरू केल्या आहेत. आणि आता तर 60 वर्षाच्या वरचे जे वयोवृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्यांना 30,000 रुपये एका जणाला. म्हणजे तुम्हाला वाटलं तर तीर्थयात्रेला जायचं आहे, कुठे मला या तीर्थक्षेत्रावर जायचंय, त्या तीर्थक्षेत्रात जायचंय, आता एका माणसासाठी 30,000 रुपये.
30,000 रुपये घ्या, कुठे जायचं सांगा, फॉर्म भरून द्या, 30,000 रुपये जा या फिरून तीर्थयात्रा करून द्या, जा तुम्हाला कुठे देवस्थानाला जायचंय, कोणत्या देवालयाला भेट जायची आहे. म्हणजे सिनियर सिटीजन, वयस्कर लोकांची व्यवस्था, तरुणांची व्यवस्था, मुलींची व्यवस्था, महिलांची व्यवस्था, शेतकऱ्यांची व्यवस्था. वीज आपल्याला मोफत दिली, 7.5 हाऊस पॉवरचा पंप आहे, त्याला आता तुम्हाला पैसे लागणार नाही. आता सौर ऊर्जेवरचे पंप तुम्हाला दिलेत, सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत बटन दाबलं की जोरात पाणी, त्याला लागेल त्याला पंप. आता फॉर्म भरा, वेटिंग लिस्ट नाहीये, तो मागेल त्याला पंप, तो आपण या ठिकाणी दिला. घरावर तुम्ही सौर ऊर्जा त्या ठिकाणी लावा, ते पॅनल लावा, तुम्हाला अर्धे 50% सबसिडी आहे, अतिशय स्वस्तात तुम्हाला ते त्या ठिकाणी मिळत आहे. एवढी काळजी घेते सरकार आपली. हे 10 वर्षामध्ये पहिल्यांदा झालं, पहिल्यांदा असं सरकार आलं मोदीजींचं की त्यांनी एवढी काळजी आपल्याला घेतली. पहिल्यांदा आपलं असं सरकार आलं राज्यामध्ये की त्यांनी गोरगरीब माणसाची, सामान्य माणसाची, शेतकऱ्याची काळजी, विद्यार्थ्यांची काळजी या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मित्र, मला असं वाटतं की आपला देश पुढे चाललेला आहे, वेगाने पुढे चाललेला आहे. आज देश पातळीवर आपण विचार केला तर पंतप्रधान मोदीजी 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेत. एवढा विकास चाललाय. आज आमची अर्थव्यवस्था 11व्या नंबरवर होती, आम्ही 5व्या नंबरवर आलो. मोदीजींनी सांगितलं या 5 वर्षामध्ये आपण 3ऱ्या नंबरवर जाऊ. सगळं जग आपल्याकडे बघून आश्चर्याने बोट तोंडामध्ये घालतंय. तोंडामध्ये घालतोय की असं कसं काय होतंय. कोरोनामध्ये एवढी वाईट परिस्थितीमध्ये सर्व जग मागे चाललंय. अमेरिका, रशिया सारखे, जपान सारखे राष्ट्र सुद्धा मागे सरत होते, मात्र आमचा देश मागे सरला नाही. आम्ही पुढे चाललेलो. आम्ही या ठिकाणी मेडिसिनमध्ये, फार्मामध्ये आम्ही पुढे चाललो. अख्ख्या जगाला आम्ही वॅक्सिन निर्यात केले. आज आम्ही संरक्षण खात्यामध्ये, पूर्वी आम्हाला साऱ्या बंदुका आणाव्या लागत होत्या तिकडून, आज आम्ही संरक्षण खात्यामध्ये पाणबुड्या असतील, जेट फायटर विमान असतील, रणगाड्या असतील, दंगली पसरल्या. त्या दंगलीमध्ये आम्हाला केवढं टार्गेट केलं गेलं, काय अवस्था झाली आमची. घरदार तर झालीच, मंदिरही तोडली, पण आमच्या भगिनींवर जो अत्याचार झाला, अमानुष अत्याचार, म्हणजे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. आपण तो बघितलाय, त्याच्या क्लिप आलेल्या आहेत. लहान लहान मुलींवर ज्या पद्धतीने अमानुष अत्याचार झाला की ते डोकं सुन्न करून टाकणार आहे. काय दोष होता त्यांचा, काय बिघडवलं मी त्यांचं, त्या राजकारणाच्या त्या गोष्टीला काय आम्ही जबाबदार होतो का. पण मित्र, वाईट परिस्थिती, इतके वाईट हाल आमच्या भगिनींचे केले, आमच्या लहान लहान मुलींचे केले, ते शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे. आणि म्हणून माझा आपल्याला विनंती आहे की आपलं राष्ट्र, हा हिंदुस्थान, हा जगाच्या पाठीवर एकच आहे. आज तिथल्या लोकांना आपल्याला आसरा द्यावा लागला, त्यांना आपल्याकडे आणावं लागलं, त्यांना आपल्याला संरक्षण द्यावं लागलं. आज उद्या आपल्याकडे असं काही झालं तर आपण पुढे जाणार आहोत. जगाच्या पाठीवर हिंदुस्थान, आपलं राष्ट्र फक्त एकच आहे, दुसरीकडे कुठे नाहीये, कुठे नाहीये. इस्लामिक राष्ट्र अनेक आहेत, ख्रिश्चन राष्ट्र अनेक आहेत, ते कुठे जातील नाही त्यांचा प्रश्न आहे. पण आपल्याला कुठे जायचं आहे. आपण पाकिस्तानात जाऊ शकत नाही, आपण चायनाला बाजू जाऊ शकत नाही, आपण बांगलादेशात जाऊ शकत नाही. आणि म्हणून येणारा संभाव्य धोका ओळखा. आम्ही काय चाललेलं आहे आमचं सध्या, आम्ही जातीपातीच्या सगळ्या भागडीत इतके उलटून गेलेलो आहे. हा धनगर, हा माळी, हा मराठा, हा बामण, हा सोनार, हा कुंभार, आम्ही एकत्रित होणार आहोत की नाही. का आम्ही फक्त जातीपाती भानगडी करणार आहोत, आरक्षणाच्याच भानगडी करणार आहोत. आज एक फतवा निघाला की 30 कोटी लोक एकाच ठिकाणी मतदान करतात. आपण गावात तरी करतो का 1000 मताच्या ठिकाणी? नाही करत. मला बोलायचं नव्हतं, पण बोलावं लागतंय. आणि पुढची धोक्याची घंटा आहे आपल्यासाठी. आणि म्हणून मला वाटतं आपण राष्ट्र म्हणून एक संघ राहणार आहोत की नाही, राष्ट्राच्या हिताचा निर्णय आपण कधी करणार आहोत की नाही, हे पुढे भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. नाहीतर 10, 15, 20 वर्षांनी येणाऱ्या पिढ्या आपल्याला शिव्या घालतील की काय केलं तुम्ही असं आहे. आणि त्यासाठी काळाची गरज ओळखा. त्यासाठी काय केलं पाहिजे, काय नको. राजकीय स्थैर्य आपल्याला ठेवायचं असेल देशामध्ये, आपल्याला काय करावं लागेल. सामाजिक सलोखा आपल्याला ठेवला पाहिजे. आपसात कुठे भांडता कामा नये. आरक्षणाचं काय होईल ते होईल, सरकार निर्णय घेईल, कोर्ट निर्णय देईल. त्यासाठी आपसात मारामाऱ्यापर्यंत जाऊ नका. एकमेकांवर इतकी घाण चिकनपेक करू नका कृपया करून. हे माझं म्हणणं आहे. आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्ही भारतीय आहोत, ही भावना मनामध्ये आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. आणि त्याच्या सीमेवर तर इथे लढताय, पण इथे आपण आपसामध्ये इथे लढायला लागलोय की त्याच्यासाठी सरकारला खर्च जास्त करावा लागतोय. आणि म्हणून यातून आपण बोध घेतला पाहिजे. बांगलादेश करून आपण त्या ठिकाणी बोध घेतला पाहिजे. बंगालमध्ये चाललंय ज्या माणूस अत्याचार डॉक्टर मुलीवर आमच्या त्या ठिकाणी झाले, तिचा खून झाला, त्यातून आपण घेतलं पाहिजे, त्यातून आपण बोध घेतला पाहिजे. ते आपण त्या ठिकाणी आता विचार करावा एवढी विनंती मी बोलणाऱ्या प्रसंगी मुद्दाम करेल. पण आजचा विषय थोडा वेगळा आहे. पण